सर्वांना मी सदिच्छा व्यक्त करतो। 40 वर्ष एखादी संघटना चालणं भारतामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणून स्वतःसाठी टाळ्या वाजवा। ज्यांनी ज्यांनी त्याला खतपाणी घातलं ते सगळे लोक आज आपल्यात असतीलच असं नाही, म्हणून जे गेलेले आहेत त्यांच्या सुद्धा बाबतीत मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। ज्यांनी या देशामध्ये माणसात आणण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, त्या सर्व शहीदांना प्रथम मी वंदन करतो। त्याचबरोबर या देशाच्या मातीत मानवता, समता, बंधुता, प्रेम, करुणा पेरण्याचं काम ज्या ज्या महामानवांनी केलं, ज्या ज्या महामातांनी केलं, त्या सर्व महामातांना मी वंदन करतो। मोठी लिस्ट आहे, ते नंतरचे वक्ते ते सगळी लिस्ट वाचणारच आहेत, त्यामुळे मी सगळ्यांना वंदन करतो। आणि या 40व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना मी सदिच्छा व्यक्त करतो। 40 वर्ष एखादी संघटना चालणं भारतामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणून स्वतःसाठी टाळ्या वाजवा। खूप चांगलं वाटतंय मला की या संघटनेचं बीज ज्यांनी या मातीमध्ये पेरलं असेल ती माणसं आज नाहीत। ज्यांनी ज्यांनी त्याला खतपाणी घातलं ते सगळे लोक आज आपल्यात असतीलच असं नाही, म्हणून जे गेलेले आहेत त्यांच्या सुद्धा बाबतीत मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो। या 40व्या राज्य अधिवेशनामध्ये बाबांनो, माझा काही आत्मा परमात्मा वरती खालती असा काही विश्वास नाही, परंतु तुमच्या रूपानं इथं आम्ही उपस्थित आहोत आणि म्हणून तुम्हालाही वंदन करतो। कारण फार महत्वाचं असतं, जे लोक एखादी संघटना उभी करतात आणि तिला खतपाणी घालतात, ती माणसांनी एक काम करून ठेवलेलं आहे आणि त्याच्या पुढचं काम आपण सगळे करतो आहोत। माझ्या भावंडांनो, येणारे सगळे वक्ते जे आहेत हे सगळे वक्ते भारतामध्ये, देशामध्ये, जगामध्ये जी काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल बोलतीलच, पण त्याच्या आधी या एका अत्यंत ऐतिहासिक अशा राज्य अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। आता मी तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो, ती जनरली कोणाला माहीत नाही। आतली गोष्ट अशी आहे की मला भाषण करता येत नाही आणि ओपनिंग बॅट्समन म्हणून मला पाठवलेला आहे। मध्ये ज्याला बॅटिंग येत नाही त्यालाच पहिलं पाठवलेलं आहे। मी गाणं म्हणणारा माणूस आहे, पण मी आज गाणं नाही म्हणणार आहे तर मला काही भाषण बिषण येत नाही, पण मी विचार करणारा माणूस आहे, विचार करतो। ज्यावेळेस मेश्राम साहेबांच्या आदेशानं मला निमंत्रित करण्यात आलं त्यावेळेला काही मला सांगितल्याबरोबर मी म्हटलं काय काम आहे ते सांगा। तर ते म्हणाले काम असं आहे की 40वं आपलं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाचं उद्घाटन तुम्ही करायचं आहे। अरे म्हणलं मी गाणं म्हणतो, मला तुम्ही गाणं म्हणायला बोलवा। ते म्हणले नाही तुम्ही बोला। तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला माहीत पडलेली आहे, इतिहास जनरली सगळ्यांना माहिती आहे, परिस्थिती पण काय आहे त्याचं आपण रोजच्या रोज सहन करतो आहोत, परंतु या परिस्थितीमधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला करायचं काय हा मुद्दा जनरली लोकांच्या डोक्यात नसतो। मेश्राम साहेबांना माहिती आहे, हे इथं बसलेले जे लोक आहेत त्यांना पुढे काय करायचं आहे त्याची कल्पना आहे, परंतु आपल्या जनतेमध्ये लोक भाषण ऐकतात पण शेवटी बोलतात नेमकं करायचं काय। तर करायचं काय याच्या बाबतीमध्ये मी 2-3 मुद्दे मांडणार आहे।
चालेल का? हा, म्हणजे डायरेक्ट आपण काय करायचं आणि का करायचं एवढंच मी बोलणार आहे. पहिली गोष्ट, आपल्याला या अवस्थेमध्ये आणून ठेवणारे लोक हे नेमके कोण आहेत याचं आयडेंटिफिकेशन करण्याची गरज आहे. जनरली मेश्राम साहेब, मी इतर ठिकाणी जातो तिथे एक मोठा प्रॉब्लेम आहे की सगळ्यांचे अभ्यास वर्ग बंद झालेले आहेत. एकच संघटना अशी आहे की जिचे अभ्यास वर्ग चालू आहेत आणि ते म्हणजे तुम्ही. आणि त्या अभ्यास वर्गामध्ये मेश्राम साहेबांना माहीत असेल की मी सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये, बाबासाहेबांच्या हॉस्टेलमध्ये मी होतो आणि तिथे काही बामशेपचे लोक होते आणि मला इतिहासाचं एवढं काही नॉलेज नव्हतं. ते जे सगळे लोक होते त्यांनी मला पहिल्यांदा इतिहास शिकवला आणि त्यातनं मी 28 वर्ष इतरांना इतिहास शिकवला. त्यातनं मी महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तक मंडळावर, इतिहासाच्या मंडळामध्ये मी 5 वर्ष सदस्य होतो. म्हणजे तुमचे पोरं जे पुस्तकं वाचतात ना इतिहासाची, ती लिहिणारा माणूस होतो मी 5 वर्ष. म्हणजे बामशेपनं जे रोपटं लावलं इतिहासाचं त्याचा परिणाम बघा. मी सिद्धार्थ विहारमध्ये माझी सगळी जी काही इतिहासाबद्दलची जी पूर्वीची धारणा होती ती बामशेपच्या लोकांनी बदलली. आणि म्हणून इतिहास बदलणारी, नव्यानं इतिहास लिहिणारी संघटना म्हणून मी तुमच्याकडे बघतो. आणि या देशाचं घोडं कुठं आणलेलं आहे तर त्यांनी या देशाचा, म्हणजे ब्राह्मणवाद्यांनी या देशाचा इतिहास उलटा केलेला आहे. हा उलटा इतिहास सरळ करण्याचं काम ही संघटना करते आहे. त्यामुळं इतिहासाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय करावं हे मी सांगणार नाही, पण आपल्याला जे ब्राह्मणवाद्यांनी ज्या गुलामीत ठेवलेला आहे ती गुलामी इतकी भयानक आहे की तुम्ही इथपर्यंत पोचलात, पण इथे जे पोचले नाहीत, जे घरादारात आहेत, शेताभातात आहेत, त्यांच्या डोक्याचा पार गोंधळ, अत्यंत वाईट परिस्थिती त्यांच्या मेंदूची करून ठेवलेली आहे. हा देश स्वीकृत गुलामगिरीचा रोगी आहे. गुलामगिरी आहे पण स्वीकृत आहे. आणि सगळ्यात डेंजरस गुलामगिरी ही स्वीकृत गुलामगिरी असते. एक फक्त उदाहरण तुम्हाला मी सांगतो. युरोपमध्ये मध्ययुगामध्ये त्या शहरांची अवस्था अशी होती की त्या शहरांमध्ये आपल्यासारखं जाती व्यवस्था नसल्यामुळे त्या शहरांमध्ये कुणी येऊन काम करून आपले हुनर दाखवून श्रीमंत होऊ शकत होते, नगर शेठ होऊ शकत होते. युरोपच्या अशाच एका शहरामध्ये एक लोहार, मेश्राम साहेब, एक लोहार एका युरोपच्या खेड्यामधून आला आणि तो इतका कुशल कारागीर होता की त्यानं त्या युरोपच्या मार्केटमध्ये स्वतःचं नाव कमावलं. इतक्या चांगल्या वस्तू त्यांनी बनवल्या की तो काही वर्षामध्ये नगरसेठ झाला. आणि त्याची एक पद्धत होती, एखादी वस्तू बनवली की त्याच्यावर तो त्याचा काय करायचा, शिक्का मारायचा, ट्रेडमार्क. माणसं बघायचे, अरे वा, एकदम त्याचा तो शिक्का बघितला, ट्रेडमार्क बघितला की लोक विकत घ्यायचे. तो नगरसेठ झाला. पण त्याची एक दुसरी बाजू आहे त्या शहरांची. मध्ययुग म्हणजे डार्क एज होतं युरोपमध्ये. आणि त्या डार्क एजमध्ये ज्या डाकूंच्या टोळ्या होत्या त्या दिवसा ढवळ्या कोणत्याही शहरामध्ये शिरायच्या आणि ते अख्खं शहर तहेस करायचे. आणि ते तहेस केलेल्या शहरामधले जे नगरसेठ आहेत त्यांची घरदारं उद्ध्वस्त करायचे,
कुळी डाळीसहित सगळे मारून टाकायचे आणि त्या नगरसेठांना ते उचलून एका डोंगरावर घेऊन जायचे आणि तिथून कडेलोट करायचे. असाच एक दिवस काय होतं की त्या शहरामध्ये अशी डाकूंची आणि टोळी शिरते आणि सगळे नगरसेठ पकडले जातात, घरदार खतम केली जातात आणि त्यांना बांधून त्या डोंगरावर नेऊन कडेलोट करायचा म्हणून घेऊन जातात. तर ते सगळे जे बांधले होते ते लोक बेड्यांनी बांधतात. 40 लोक असतात. आता ते सगळे रडतात, मोठमोठ्याने रडतात. ते म्हणतात अरे आम्हाला सोडा, आमची मुलं बाळं तुम्ही मारली, सगळं धन दौलत घेतली, कशाला आम्हाला मारता. पण नाही, ते त्यांचे ते ठरलेलंच असते. त्या रानटी टोळे असतात, घेऊन जात असतात. आता हा जो नगरसेठ आहे लोहार, त्याला पण बांधलेला असते. सगळे रडत असतात पण हा रडत नसतो. तर तो जोडीदार बांधलेला आहे, तो त्याच्याकडे बघतो. अरे बोलतो आम्ही एवढं रडतोय, आम्ही एवढी सुटकेची मागणी करतोय, तू काय बोलतच नाही. तो फक्त त्यांच्याकडे बघून हसतो. तो मनातल्या मनात काय विचार करत असतो, अरे ही जी बेडी आहे ना, ही बेडी लोखंडाची आहे. मी तर सहज ही तोडणार आणि पळणार. जसा मला कडेलोटाला घेऊन जातील जसा तोडणार आणि पळणार मी. आणि ते कडेलोटाला घेऊन जात असतात, एकेकाला टाकायला सुरुवात करतात. आणि तो आता ती बेडी तोडायची आणि पळायची अशा हिशेबात असतो. तेवढ्यात तो त्या बेडीकडे बघतो, तर त्या बेडीवर त्याची सही असते. आणि त्याला कळतं की ही बेडी तुटली जाऊ शकत नाही, कारण ही बेडी मीच बनवलेली आहे. ट्रेडमार्क असतो, मजबूत बेडी असते. दुसऱ्यांनी बनवलेली जी गुलामगिरी आहे, लादलेली गुलामगिरी आहे, तिच्या विरुद्ध माणूस विद्रोह करू शकतो. परंतु स्वतःनं स्वीकारलेली जी गुलामगिरी आहे, तिच्या विरुद्ध विद्रोह करणं खूप अवघड आहे. भारतामध्ये हजारो वर्ष या देशातल्या ब्राह्मणवाद्यांनी गुलामी लादून माणसांनी शेवटी गुलामी स्वीकारली. आणि त्या स्वीकारलेल्या गुलामीच्या विरोधामध्ये तो माणूस अजिबात विद्रोह करायला तयार होत नाही. आणि त्यासाठी हजारो वर्ष बुद्धापासून सगळ्या संत चळवळीनं, भारतामधल्या अख्खी संत चळवळ, दक्षिणेमधली संत चळवळ, उत्तरेमधली संत चळवळ आणि सगळ्यात मोठी संत चळवळ या मातीमध्ये झाली. जिथे आपण अधिवेशन घेतोय त्या मराठवाड्याच्या मातीमध्ये सुद्धा मोठी संतांची चळवळ झाली. त्यांनी सुद्धा मोठा विद्रोह केला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी या संत चळवळीच्या संपूर्ण विद्रोहाच्या तत्वज्ञानाच्या पायावर रयतेचं राज्य उभं केलं. संभाजी महाराजांनी त्यांचा विकास केला. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी विकास केला. बाबासाहेबांनी त्याच्यावर कळस चढवला. तरी सुद्धा ही गुलामी आज पण जागी आहे, कारण ती स्वीकारलेली गुलामी आहे. आणि म्हणून या देशाच्या स्वीकृत गुलामगिरीच्या विरोधातलं जे पाऊल आहे ते बामसेफनं टाकलेलं आहे. कारण ही मानसिक गुलामगिरी आहे, मनामध्ये एक गुलामगिरी आहे. तुम्हाला मी एक दुसरं उदाहरण सांगतो. हे जे सगळी वाळवंट आहेत, गल्फ कंट्रीज आहेत, तिथून पूर्वी जगाचा व्यापार चालायचा आणि ते उंट घेऊन जायचे, उंट. आणि असेच 50 उंट घेऊन एक व्यापाऱ्यांचा काफिला त्या वाळवंटामधनं चाललेला असतो. आणि ते रात्र होती त्यामुळं मुक्काम करायचा. तर मुक्काम करायचं तर काय, रावट्या वगैरे बांधल्या आणि म्हणल्या तर हे 50 उंट आहेत, हे 50 उंट बांधून टाका. आता ते बांधायला गेले, 50 उंटांना खुट्ट्या बिट्ट्या ठोकल्या, सगळं काय. पण एका उंटाच्या बाबतीमध्ये काय झालं, खुट्टी आणि दोरी
दोन्ही नव्हती. त्या मालकाला विचारलं, रे 49च आहेत, 50 नाही आहेत. तो म्हणला आता काय करायचं. म्हणला आता उंट तर बांधलाच पाहिजे. तो मालक विचार करतो आणि सांगतो, काय नाही रात्र झाली म्हणे. त्याचा फक्त तो ना खोटी ठोकल्याची ऍक्टिंग कर. अशी नुसती खोटी ठोकायची ऍक्टिंग कर, दोरी बांधायची ऍक्टिंग कर आणि त्याच्या गळ्यात असं बांधायची ऍक्टिंग कर. त्यानं ते केलं, खोटी ठोकली, ते गळ्यात ते ऍक्टिंग केली सगळं काय. तो उंट आला बरोबर तिथे, ते सगळं काय बांधून थांबला. सकाळ झाली, निघायची वेळ झाली. 49 उंटांच्या दोऱ्या सोडल्या, ते निघाले. हा तिथेच. हा मालकाला विचारतो, अरे याला तर बांधलं नाही तरी या निघत नाही. अरे बोलला, त्याला काल्पनिक बांधलंय ना, ती काल्पनिक दोरी सोडून टाक. ही काल्पनिक दोरी सोडवण्याचं काम फक्त तेवढंच नाही, बाकीचं पण काम आपण करतोय. पण मुख्य म्हणजे ही काल्पनिक दोरी सोडवण्याचं काम गेली 40 वर्ष बामशेप करताय. आणि त्यांनी जरी त्या प्रक्रियेला नाव दिलं नसलं तरी या 40व्या अधिवेशनात मी त्या प्रक्रियेला नाव देतो की त्यांनी, बामसेफनी पहिल्यांदा भारतामध्ये पर्यायी अब्राह्मणी सांस्कृतिक राजकारणाचा पाया घातला. कृपया माझं हे स्टेटमेंट बामशेपच्या इतिहासामध्ये लिहून ठेवा. मी फार मोठा माणूस नाही, पण या देशातलं सांस्कृतिक राजकारण एकत्र करून इतिहास, या देशातला इतिहास नंबर 1, या देशातले उत्सव नंबर 2, या देशातली ज्ञान परंपरा नंबर 3, या देशातले भाषेचं राजकारण नंबर 4, अशा अनेक संस्कृतीशी निगडीत असलेल्या गोष्टींच्या बाबतीत बामशेपनी स्टँड घेतला. आणि त्यांनी सांगितलं की 3-3.5% लोक आहेत ना, यांचा इतिहास नाकारा, यांचं सौंदर्यशास्त्र नाकारा, यांच्या भाषेची दादागिरी नाकारा. फार महत्वाचं आहे. यांची जी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सिनेमा असेल, नाटक असेल, काही सांस्कृतिक जी दादागिरी आहे ती नाकारा आणि आपली संस्कृती चालू करा. आपली पर्यायी सांस्कृतिक जडणघडण जी आहे ती गेली 40 वर्ष या संघटनेने करण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी आलो. मी इथे का आलो? मी प्रत्येक ठिकाणी जात नाही, पण माझ्यावर बामशेपचे उपकार आहेत. उपकार या अर्थानं की मला त्यांनी पहिली दृष्टी दिली, ते तर आहेच, पण हे जे सांस्कृतिक राजकारणाची जी प्रक्रिया आहे ती या देशामध्ये गतिमान करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आज राजकीय सत्ता कुणाची येईल, आता ते सेंटरमध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांची इतक्या चांगल्या ठिकाणी नावं वगैरे घेणं काही बरोबर नाही. एवढा चांगला कार्यक्रम आहे आणि ते उगाचच त्या घाणेरड्या लोकांची नावं घेऊ नये. तर ते कोण आहेत ते, त्यांचं राज्य, टाळ्या वाजवा, मी नावं घेतले असं समजा आणि 2-4 लगावल्या पण असं समजा. हे त्यांचं राज्य जाणार आहे, जाणार आहे. आता हे पहा, मी भगत आहे, मला पुढचं दिसतं. मी त्यांचं भविष्य आजच सांगतो. हे राज्य जाणार आहे. पुढच्या पंचवार्षिक मध्ये हे संघाचे लोक राज्यावर नसतील. कुठे? दिल्लीमध्ये अजिबात नाही, सत्तेत असणार नाहीत. पण हेच तर ब्राह्मण्याचं सगळ्यात मोठं म्हणजे खुबी. काय खुबी आहे? ते स्वतः राज्यात नसले, राजकीय सत्तेमध्ये नसले तरी सांस्कृतिक सत्ता आपल्या हातात ठेवतात. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात डेंजरस ही सांस्कृतिक सत्ता आहे. आणि ही सांस्कृतिक सत्ता ताब्यामध्ये नसल्यामुळे या देशातले जे बहुजन समाजाचे लोक आहेत ते सत्तेमध्ये आले
पण त्यांच्याकडे स्वतःचं सांस्कृतिक राजकारण नसल्यामुळे त्यांनी ब्राह्मण्याचं सांस्कृतिक राजकारण स्वीकारलं आणि आपल्याच हाताने आपल्या गळ्यात एक किंवा आपल्याच हाताने आपल्या हातामध्ये ती बेडी बांधून घेतली. ही बेडी तोडण्याचं काम या 40व्या अधिवेशनानंतर गतिमान केलं पाहिजे. यासाठी सर्वांना मी सदिच्छा व्यक्त करतो आणि भाषण फिशन काय द्यायला तुम्हाला जास्त वेळ बोर करणार नाही, कारण ही जी सगळी मंडळी आहेत हे माझ्यापेक्षा हुशार आहेत. इथे खोपडे साहेब आलेत. खोपडे साहेबांना ओळखता का? ओय, कोण कोण ओळखते? हात वर करा. लय मोठा माणूस आहे हे. आमच्या भिवंडीला होते. अहो, त्यांनी तिथली दंगली बंद केल्या आणि या खोपडे साहेबांच्या सगळ्या जो उपक्रम त्यांनी घेतला मोहल्ला समितीचा, अहो त्याचा अभ्यास जगातल्या इतर देशांमध्ये झाला आणि तिथे सुधारणा झाल्या. पण एवढा मोठा माणूस या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये होता, या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं त्यांचे हाल केले, त्यांचे हाल केले. खोपडे साहेब माझे मित्र आहे म्हणून मी सांगत ना. खूप मोठी माणसं. इथं जंगले साहेब आलेले आहेत, आमच्या मुंबईचे आहेत. मेश्राम साहेबांना तुम्ही नेहमी ऐकता आणि त्यांची भाषणं तर तुमच्याकडे सगळ्यांकडे असतीलच, रेकॉर्डच असतील. परंतु या विचारपीठावर खूप महत्त्वाची माणसं आहेत, त्यांचे विचार नीट ऐका. इथून जाऊन पुढे पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करा. राजसत्ता कुणाच्याही आल्या तरी जोपर्यंत या देशामध्ये बहुजनांचं सांस्कृतिक राजकारण आपण उभं करत नाही तोपर्यंत सत्ता म्हणजे राजकीय सत्ता कुणाची आली तरी आपल्याला जास्त फरक पडत नाही. लक्षात ठेवा, मुख्य गोष्ट आहे सांस्कृतिक राजकारण. ते सांस्कृतिक राजकारण या देशामध्ये बुद्धाच्या तत्वज्ञानानं, भक्ती चळवळीच्या संपूर्ण जे काही भक्ती चळवळीचा सार आहे त्या संयुष्टतेनं, त्याच्यानंतरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यानं आणि महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या उजेडानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो नवा सूर्य आम्हाला दिला त्याच्या प्रकाशामध्ये उद्याचे दिवस आपल्याला घालवायचे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. बाकीच्या लोकांची मी नावं घेत नाही. ज्यांनी या लोकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, पुष्यमित्र शुंग असेल, मी नाव घेतले नाही, परंतु बुद्धाच्या विरुद्ध प्रतिक्रांती करणारा हा वैदिक पहिला ब्राह्मण राजा. या देशामधल्या संतांच्या मर्डर झाल्या. आता सगळ्यांच्या मर्डरीचं वर्णन करत नाही, पण ज्यांनी ज्यांनी मर्डर केलं ते धर्मपीठ होतं. त्या धर्मपीठावर बसलेले जे ब्राह्मण्यवादी आहेत त्यांचं मी नाव घेतलं नाही. शत्रू हा शब्द बरोबर नाही, दुश्मन हा शब्द बरोबर नाही, पण आमचे शोषक ज्यांनी या देशामध्ये पेरिनियल जेनोसाईडची थेरी, पेरिनियल जेनोसाईड नावाची एक थिअरी आहे, त्याच्याबद्दल कधीतरी नंतर बोलेन मी आता युरोपमध्ये गेलो होतो, अमेरिकेमध्ये गेलो होतो, तर तिकडच्या प्राध्यापकांच्या बरोबर मी चर्चा करत असताना ते बोलले भारतामध्ये पेरिनियल जेनोसाईडची थिअरी आहे, ती ब्राह्मणवाद्यांनी उभी केली आणि आता ब्राह्मण्यवादी आणि जॉयनिस्ट हे एकत्र येऊन अख्ख्या जगाची प्रयोगशाळा केलेली आहे पेरिनियल जेनोसाईडची. त्यांचं नाव मी घेतलं नाही. लक्षात ठेवा यांना. हे जे जेनोसाईड वंशविच्छेद करणारे जे लोक आहेत ते ब्राह्मण्यवादी आहेत. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब यांना ज्यांनी छळलेला आहे, आणि त्याच्यानंतर आजच्या काळात ज्यांनी डेमोक्रॅटिक लोकशाही चळवळ उभी केली त्या अनेक लोकांचे खून पाडलेले आहेत, अनेक लोकांचे. त्याच्यामध्ये कलबुर्गी आहे, आमची बहीण आहे, त्याच्यामध्ये गोविंद पानसरे आहेत, त्याच्यामध्ये नरेंद्र दाभोळकर आहेत. ही सगळी मंडळी जी आहेत यांचे मर्डर केलेले आहेत आणि त्यांचे मर्डर केलेले आरोपी अजूनही सापडत नाहीत.
हे ब्राह्मणवाद्यांच्या आशीर्वादानं जगतायत ते खोपडे साहेब नीटपणे तुम्हाला सांगतील. या शत्रूंची नावं मी घेतली नव्हती, पण तुम्हाला कळावं, लक्षात ठेवा, आपली पिढी, पुढची पिढी यांच्या गुलामगिरीत जाऊ नये म्हणून एक सांस्कृतिक राजकारण उभं करावं लागेल. त्यासाठी शिक्षणामध्ये पर्यायी शिक्षण व्यवस्था उभी करावी लागेल. मी माणुसकीची शाळा उभी केलेली आहे. मी मेश्रामांशी आता नंतर एक अपॉइंटमेंट घेऊन ही माणुसकीची शाळा बामशेपनी चालवावी, तिच्या शाखा त्यांनी काढाव्यात. कारण तुम्ही सगळे शिकलेले मास्तर आहात, तुम्हाला सगळे शिकलेले बाबासाहेबाच्या कृपेनं सगळे शिक्षित ग्रॅज्युएट लोक आहात. तुमच्या गावागावात घराघरात माणुसकीची शाळा निघाली पाहिजे. त्यातनं नवं सांस्कृतिक राजकारण उभं राहील. ते माझं स्वप्न आहे. माझ्या स्वप्नाच्या साठी मी इथं आलो, माझं स्वप्न तुम्हाला सांगण्यासाठी. आणि बामसाहेबनं जे भारतात काम केलेलं आहे त्या कामाची उतराई म्हणून मी इथे आलो. तुम्ही मला बोलून दिलं त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. जय भीम. पुण्या घरी जाणं, त्यांच्या घरी ज्ञानं आणि आपल्या घरी गाणं. बर, कुठलं गाणं म्हणू सांगा मला. की सूरत को पहचानो भाई. एक लय जुनं गाणं आहे, जुनं. 1994 साली ज्यावेळेला हे संघ परिवाराचे लोक सत्तेमध्ये नव्हते, पण मी बघा मगाशी म्हटलं ना तुम्हाला की मी भगत आहे, मला पुढचं दिसतं, तेव्हा लिहिलं. आता खरं झालं. कौन है ये लोग जो हमारे ऊपर राज करते हैं? कौन है? ये हिटलर के साथी, जनाजों के बाराती. ये हिटलर के साथी, जनाजों के बाराती. पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो. शाबाश, मस्त आहे, म्युझिक चांगलं आहे. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई. कोरस. इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी संभल के रहना रे भाई. अरे गलती करोगे आए भरोगे, जालिम का जमाना झरीला भाई. हाँ, चोर चिटर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. जो चिटर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. चोर चिटर चिटर बैठे हैं भाई, बड़े चिटर बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई. कहाँ बैठे हैं? अरे जोर से. थोड़ा मराठी. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई और कुछ बम्बई में बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बम्बई में बैठे हैं भाई. बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें भेद की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई, बातें पुराण की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई. प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधण्यासाठी बाबरी मस्जिद शहीद केली. आम्हाला वाटलं तर ठीक आहे, रामाचं मंदिर बांधलंय. अरे त्या रामाच्या मंदिरामध्ये पण रामाचीच घरी चोरी केली. रामाच्या घरची चोरी मागात पडलेली आहे. भले अहो ते राम, आम्ही ते रामायण वाचलं मी, कारण बाबासाहेबांनी रिडल्स ऑफ रामायण कृष्णा नावाचा ग्रंथ लिहिला, ते वाचलं मी. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की स्वतःच्या भावाला गादी देऊन स्वतः वनवासात जाणारा राम, त्या रामाच्या नावानं गादी हिसकावण्याचे प्रयत्न या देशातल्या ब्राह्मणवाद्यांनी केले. रामाचा आणि त्यांचा खरंच काही संबंध नाही, अजिबात संबंध नाही. राम कथा में डूबे हम भाई, राम लीला में डूबे हम भाई. राम कथा में डूबे, वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, जली जिंदगी बैठे हैं भाई.
वे साइबर के सेठ है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में है भाई, आसाराम के रंग में है भाई। सुबह सुबह टीवी खोलते हैं तो एक बाबा आता है, वो कहता है हवा ले लो, हवा छोड़ो, हवा ले लो, हवा छोड़ो, हवा ले लो। मैंने पूछा बाबा पूरा देश पंक्चर है, अरे क्या हवा लेंगे और क्या छोड़ेंगे? ये आसाराम बापू, ये अनिरुद्ध बापू एक नंबर चे खिसे कापू, लेकिन ये पैसे का पाकिट नहीं मारते, ये भेजे का पाकिट मारते हैं। संभालो भेजे का पाकिट, संभालो भेजे का पाकिट बहुत इंपॉर्टेंट है। वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, जली जिंदगी बैठे हैं भाई। वे साइबर के सेठ है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सिलिकॉन के वैली में भाई, सिया राम का मार्केट है भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना हम बन गए भाई, अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने खाया ये फटका। वे एक्टिंग करते हैं भाई, बहुत बढ़िया एक्टिंग करते, फ्रेंड्स फ्रेंड्स कहते हैं, वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई, वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई, रथ राम का सजाया भाई, रथ राम का सजाया भाई, और गेम देश का बजाया भाई। ये टिपर शूटर गेमर यांचा इतिहास बघा, मेश्राम साहेब बुद्धापासून हे टिपर शूटर गेमर आहे ना, त्यांचा इतिहास सांगाच। मी बामसेकडे शिकलो, ये टिपर शूटर गेमर इतिहास इनका खोलो, ये इनसा के कसाई, खुलेआम सबको बोलो, दुनिया के हर कोने में खोले है कत्ल खाने। RSS इज नॉट लिमिटेड टू इंडिया, आता बाहेर पण आता तिकडे बंदी येते। ये टिपर शूटर गेमर इतिहास इनका खोलो, ये इंसा के कसाई, खुलेआम सबको बोलो, दुनिया के हर कोने में खोले है कत्ल खाने। ये धर्म अलग लगते पर एक कारनामे, इन्हें धर्म से क्या मतलब, भगवान से क्या मतलब, भक्ति से क्या है मतलब, भगवान गद्दी इनकी, इन्हें सत्ता से है मतलब। बच्चे बचाना, बस्ती बचाना, प्यारा भारत इनसे बचाना, और इनसे नोट तो लेना रे भाई, अभी बहुत नोट कमाई है, इनसे नोट तो लेना रे भाई, पर इनको वोट ना देना रे भाई। इनसे नोट तो लेना रे भाई, पर वोट ना देना रे भाई। इनसे नोट तो लेना रे भाई, पर वोट ना देना रे भाई। जय भीम।